भाग 2. ओके, मग एक मेहरबानी कर. हे मला सांग की तू आत्ता कुठे चालली आहेस? मेहता तिला पुढे बिचकतच विचारतात. शेवटी ती एक राजघराण घराण्यातील मुलगी होती, जे त्यांना नुकतंच कळालं होतं तरी. आता कसं मुद्द्याचं बोललात सर, ती हसत बोलते. मी रिओपन करायला चालली आहे केस आजच, आणि तिथून माझं एक पर्सनल काम आहे ते करेन. पण प्लीज सर, आता ते पर्सनल काम काय आहे ते विचारू नका. गोड हसत ती केबिनच्या बाहेर पडतेही. मेहता सरांचं काहीही न ऐकता आता मेहता सरांना मात्र थंडीतही घाम फुटला होता. ही नाटू तर माझे एक दिवस चॅनल बंदच करणार आहे वाटतं. प्रेमाने तिला नाटू म्हणायचे ते आपला घाम पुसत बाहेर पडतात. पण कुठेतरी खात्री हे मनात असते की चॅनल आता टॉप 1 वरून कधीच खाली येत नसतो, तिच्या नावामुळे आणि तिच्या त्या हुशारीपणामुळे. ते विकीला तिने दिलेली मगाशीची फाईल मागवतात आपल्या केबिनमध्ये व शीळ घालतच केबिनमध्ये निवांत खुर्चीवर जाऊन बसतात. आता कोणताही बाप त्यांना या पोझिशनमधून खाली आणत नसतो हे माहीत असल्याने. शालिनी मॅम, नुकतंच आम्हाला कळत आहे की तुमची केस रिओपन होत आहे. यावर तुमचं काय मत आहे? मुंबईच्या विधानसभेवर अचानक पत्रकारांचा गराडा पडला. एक 45-50 वयातल्या बाईला पत्रकार प्रश्न विचारत होते. तिच्याबरोबर 2 माणसंही. एक तिच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा, जो काळा कोट घालून होता, तर दुसरा तिशीतला तरुण मुलगा, ज्याच्या हातात छत्री होती आणि तो मागून त्या बाईच्या डोक्यावर धरून चालला होता. बहुतेक तो त्यांचा ड्रायव्हर कम बॉडीगार्ड वाटत होता. नो कमेंट्स म्हणत शालिनी मॅम नावाच्या त्या बाईनं आपलं ते नाजूक शरीर गाडीत कोंबले. अनंता सर, तुम्हाला काय वाटते या मागे कोण असतील? पण पत्रकार ते शेवटी ते कसले मागे सरकतात तेही आता त्या काळ्या कोटातील माणसाला विचारायला लागले. जे कोणी असेल यामागे, त्याला पश्चातापच होणार आहे हे नक्की. एनिवेज, आम्हाला उशीर होतोय. बाय. तो काळ्या कोटातील माणूस समोर पाहत बोलतो आणि परत आपल्या त्या कारच्या पुढच्या सीटवर बसतो. मोहन, तुला काय वेगळं सांगायचं का? ते आत बसतात आपल्या ड्रायव्हरला बोलतात, जो छत्री घेऊन समोर पाहत कुस्तीत हसत असतो. त्याच्या मालकाचा आवाज येतो आणि तो लगेच आत जाऊन बसतो व काही न बोलता कार काढतो. शालिनी मॅम, तोच एक कोमल आवाज मागून येतो. पण तोपर्यंत कार पुढे निघून गेली होती. पण तिचा आवाज ऐकून आता त्या पत्रकारांचंही लक्ष तिकडे जातं. ही कोण आहे रे? तोच एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराच्या कानात कुसपुसतो. राजलक्ष्मी नारायण भोसले. दुसरा कोणी काही बोलायच्या आतच ती मुलगी त्यांच्या जवळ येत म्हणते. आपला काळा गॉगल काढून त्यांना बोलते. निमगोरी, सडपातळ बांधा, उंची 6 फूट 2 इंच, गोल चेहरा, तरतरीत नाक, चॉकलेटी डोळे आणि तिचे ते नाजूक कोमल ओठ, ज्यामुळे ती कमालीची दिसत होती. काळा, ज्यावर पांढऱ्या रंगाच्या उभ्या पट्ट्याचा फॉर्मल शर्ट व त्यावर निळ्या रंगाची जीन्स घातलेली. राजलक्ष्मी उर्फ राज अनिल पाटील व माजी मुख्यमंत्री अभिषेक पाटील यांची एकुलती एक भाची, जी सध्या ओम चॅनलची चीफ एडिटर आहे. अजून काही प्रश्न? ती आपला गॉगल आपल्या शर्टाच्या मागे लावत अगदी सलमान खानच्या चुलबुल पांडेलच्या स्टाईलने आपली एक भुवई उडवत त्यांना बोलते. अभिषेक पाटील यांची भाची, हे ऐकून मात्र आता पत्रकारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. म्हणजे शालिनी मॅम तुझ्या? एक तिच्याच वयाचा तरुण तिला विचारतो आदराने. तुझ्या नाही, तुमच्या म्हणायचं. पण ती मध्येच करेक्शन करत रागात त्या पत्रकाराला बोलते. तुमच्यासारखी रस्त्यावर पडलेली पत्रकार नाही मी. तिच्या बोलण्यात एक माज होता. अच्छा, म्हणजे तुझा हा माज उतरवायला मला वेळ सुद्धा लागणार नाही, समजलं? पण तो पत्रकारही ऐकणाऱ्यातला नव्हता. ओमी अरे सोड ना. तोच त्याचा एक मित्र जवळ येत त्या पत्रकाराला बोलतो. ओमी लोखंडे. पण तो त्याच्याजवळ येण्याआधीच तिने त्याचं आयकार्ड पाहिलं आणि कुत्सितपणे बोलते. हा माज असाच नाही आला. तो खानदानी मिळवायला लागतो. ज्याला स्वतःच्याच घरच्यांचा पत्ता नाही त्याने माझ्या माजाबद्दल वाच्यता करू नये. तिने त्याचे दोन्ही गाल आपल्या एका हाताच्या चिमटीत पकडले होते. इथे पर्सनल व्हायची गरज नाही. तोही काय ऐकतोय. एका हातानेच त्याने सुद्धा तिचा हात झिटकारला
आणि आता शालिनी मॅम, अभिषेक पाटील हे सोडून ओमी व राजलक्ष्मीची ही ब्रेकिंग न्यूज बनली होती पूर्ण मीडियामध्ये. सोशल नेटवर्किंगवर तर ह्यांच्याच रील्सवर रील्स बनल्या जात होत्या अवघ्या काही सेकंदातच. शेवटी हा इन्स्टाचा जमाना होता, हे तर हायलाईट होणारच होतं. ओमी, शटअप नाव प्लीज. तोच त्यांच्याच वयाची अजून एक गोड मुलगी आली आणि तिने त्याच्या हाताला धरून ओढतच विधानसभेच्या जवळच असलेल्या पार्कमध्ये न्यायला लागली. हां हां, सांभाळ तुझ्या मजनूला. म्हणावं, ही राजलक्ष्मी आहे. अशी कोणी ऐऱ्यागेऱ्याची मुलगी नाही की याने माझा माज उतरायला. पण आता राजलक्ष्मीला अजूनच हुरूप आला आणि ती मागूनच त्या जाणाऱ्या दोघांना बोलली. हिच्या तर आता. ओमी परत माघारी वळणार तसं त्याच्या त्या फ्रेंडने आणि अजून एक जणाने त्याला उडतच नेले. झालं? नाही म्हटलं, रील्स न्यूज बनवून झालं असेल तर हे तमाशा संपला इथे असं मी डिक्लेअर केल्यावरच इथून जाणार का? चला फुटा आता, संपला फुकटचा तमाशा. ती जमावाला उद्देशून बोलली, जो अजूनही रील्स व न्यूज बनवण्यात बिझी होते या दोघांचे. हे सर्व काय आहे दादा? केस रिओपन कोणी केली आहे परत? शालिनीताई आपला वाडा बंगलोमध्ये शिरत बोलतात. मागून त्यांचा तो कोटवाला माणूसही येत असतो. शालिनी, कमॉन, ही केस रिओपन झाली काय आणि नाही झाली काय तुला काही फरक पडणार आहे का? तुलाही माहीत आहे याचा निर्णयही तुझ्या बाजूनेच लागणार आहे, ते शालिनी मॅमला रिलॅक्स करत म्हणतात. हो दादा, मान्य आहे सर्व तुझं, पण गेल्या 20 वर्षाची मेहनत या रिओपन झालेल्या केसमुळे पाण्यात जाऊ नये बस एवढंच वाटतं रे. तुला तर आपली पार्टी कशी आहे चांगलंच माहीत आहे, त्या काळजीनं बोलतात. केस पुढचे थोडे पांढरे झालेले, अंगावर सुती पांढरा आणि लाल रंगाची साडी, जिचा पदर डोक्यावरून व्यवस्थित घेतलेला, हातात मोजून दोन सोन्याच्या बांगड्या, तसंच एका हातात शोभेल असं लेडीज वॉच आणि डोळ्यांवर मोठा भिंगाचा चष्मा, अशा या खानदानी पेहरावात असलेल्या शालिनी मॅम म्हणजेच माजी मुख्यमंत्री अभिषेक पाटील यांच्या मिसेस शालिनीताई पाटील आणि ते काळ्या कोटातील त्यांचे मोठे बंधू राजे अनंता देशमुख. हो ग, मला सर्व माहीत आहे. तू पार्टीची अजिबात काळजी करू नकोस. अनंता देशमुख बंधुराजे डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. तशी एक बाई तरातरा चालत तिथे येते आणि त्या दोघांचे ताट वाढायला घेते. शेवंता, किती वेळा तुला सांगितलं आहे अशा हलक्या साड्या नेसत जाऊ नकोस म्हणून? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? पण तिला पाहताच अनंता देशमुखच्या कपाळावर आठ्या पडतात आणि ते जोरात ओरडतात. ती बाई थरथरत असते, पण तशीच ती ताटं वाढत असते. दादा, अरे हळू जरा. तशा शालिनी मॅम अनंता देशमुखांच्या शेजारच्या खुर्चीत बसत त्यांना शांत करत म्हणतात. किती झालं तरी त्या तुमच्या मंडळी आहेत, माझ्या मोठ्या वहिनीसाहेब आहेत, सो जरा आदबीने. हो ग, समजते मला, पण हिला कळायला नको का? आता आपलं खानदान असं गरिबाचं राहिलं नाही ते? अनंता देशमुख बोलतात. हो, पण त्यांना सवय नाही या सर्वांची. तुला माहीत आहे ना, त्यांच्या माहेरचे लोक साधा 1 बेडरूम किचन घेऊ शकणार नाही या मुंबईत. शालिनी मॅम तुच्छतेने शेवंताकडे पाहत बोलतात. शेवंतांच्या डोळ्यातून पाण्याचा खाली थेंब पडता पडता एका हाताच्या अंगठ्यावर पडतो. तशा त्या घाबरून वर पाहतात. आत्या, हा रुबाब तुझ्या घरी, इथे माझ्याच घरी येऊन माझ्याच आईला भलतं सलतं नाही बोलायचं? ती व्यक्ती शेवंताचे ओले डोळे पुसत बोलते. मोहन, जरा आदबीने. त्या तुझ्या आत्या आहेत, माझ्यापेक्षा लहान असल्या तरी नक्कीच तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. आणि काय रे, गेली 20 वर्ष तिने टाकलेल्या भाकरीवरच जगताय ना दोघं? तुमच्यापेक्षा ती कुत्री बरी. निदान मालकाने टाकलेल्या भाकरीचा मान राखून ते आपल्या मालकाशी इनामदार तरी राहतात. अनंता रागाने बोलतात. हो, पण आम्ही माणसं आहोत, कुत्री नाही. तो मुलगा पुढे काय बोलणार तसं त्याची आई शेवंता त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि मानेनच नाही म्हणते. सावर तुझ्या पोराला शेवंता. पण आता अनंता देशमुखांचा पारा हाय झाला होता. ते तिथेच आपलं जेवण सोडून हात धुवायला निघून जातात. वहिनीसाहेब, वेळीच आवरा आपल्या मुलाला. त्यांच्या लग्नाचं बघा जरा, म्हणजे ही वायफळ बडबड जरा कमी करतील. लगाम जो लागेल ती. आता शालिनी मॅम ही दोघांना सुनावत न जेवताच निघून जातात. मोहन म्हणजे
तोच जो ड्रायव्हर कम बॉडीगार्ड होता. शालिनी मॅमचा, जो अनंता देशमुख यांचा एकुलता एक, नुकतीच तिशी ओलांडलेला एक हतबल, आपल्या निष्पाप शेवंत आईचा मुलगा. पण जरी तो त्या भोळ्या भाबड्या आईचा मुलगा असला तरी त्याच्याही अंगात त्याच्या अडेल बापाचं खून वाहत होतं. काय असेल ही कहाणी हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा चैत्राली लिखित राजकारण. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि अशाच कथा ऐकायला आवडत असतील तर आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.